देवाची आवडी आवडी ना देवा देवाची आवडी आवडी ना देवा कैसा सो सजीवा सच्चिदानंदा विश्वमंगळा तुझिया कृपेचा सोहळा सोडवी अधर्म हातीचा स्वाधीन करी धर्माच्या जेथे तुझ्या पायाचा वियोग नाही ज्ञान प्रकाश बुद्धीसे भक्ती उल्हास अंतरासी यमदवडाग देहासी शुद्ध व्हावया माझे वैखरी वसावे धर्मकीर्तन करावे प्रवचने साहित्य रंगावे सभे माझी मी तो अज्ञानी जडजीव वक्तृत्वाची नेणे सोय माझ्या अंतरीचा भाव कळो सकळा जरी विषय अत्यंत गहन पूर्णवाने केला सुगम तरी सद्गुरु कृपेने बुद्धी कुंठे आता एवढेच वरदान द्यावे जी सेवका लागोन जेणे हा जनता जनार्दन तोषेल आता श्रोत्यांची विनवणी करीतसे डोळी ठेवोनी चरणी मी बालक तुम्हाला लागोनी सांभाळावे आता द्यावे जी अवधान तुमच्या भक्तीने मी बोलेन कृपा करोनी सावधान भावे देवा सर्वांनी जय जयकार करूया राजाधिराज रामचंद्र महाराज की जय बोल बजरंगबली की जय बुद्धिदाता श्री गणेश सद्गुरुनाथ डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारवेकर महाराज सद्गुरुनाथ परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज सर्व उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि या श्रावण मासाच्या या अविरत चालणाऱ्या सेवेमध्ये सद्गुरुनाथ डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेकर महाराजांचा अभंग 9वा अभंग अभिनव अभंग नावाची रचना आहे 21 त्याच्यामध्ये अभिनव अभंग आहेत अभिनव हे त्यांना त्या अभंगाला अभिनवत्व असं शीर्षक त्यांनी दिलं त्या छोट्याशा ग्रंथामध्ये 21 अभंग आहेत आणि 28 आर्या महाराजांनी
जग, जीवन आणि जगदीश्वर संबंधी या त्रिकोणा संबंधी एक जग असतं, एक आपलं जीवन असतं आणि आपल्याला आणि या जगाला जोडणारा जो तिसरा तो म्हणजे जगदीश्वर अशा त्रिकांडात्मक ज्ञान कर्म उपासना होती. असे 21 अभंग महाराजांनी आणि 28 आर्या लिहिल्या. त्याच्यापैकी हा अभंग सेवेला घेतला. देवाची आवडी आवडीन देवा कैसा सोस जीवा पडे. ही आर्तता अंतःकरणात उत्पन्न व्हावी याच्याकरता मी सांगितलं की दशदोष विसर्जिता इमाम कन्याम अहम संप्रदते. अशा पद्धतीनं मला काय आवडतं, माझ्यातले दोष विसर्जित करून मला काय आवडतं याचा विचार न करता त्या परमेश्वराला काय आवडतं याचा विचार करणं, त्याच्या आवडीचा विचार करणं, तो देव कसा आहे हे पाहणं, त्या देवाला काय आवडतंय. आपण एखाद्याच्या आवडती गोष्ट केली तर आपण त्याचे जसे प्रिय होतो, पण आम्ही माणसांसाठी आवडीचा प्रयत्न करतो, हे माणसांना आवडेल हा आम्ही प्रयत्न करतो, पण त्याला थोड्याशा मर्यादा आहेत, थोडासा संबंध आहे. माणसांना आवडेल म्हणून एखादी कृती आम्ही करत असतो, क्षणभर त्यांनी माणसांना आवडेल सुद्धा, पण ते थोडस मर्यादित स्वरूपाचं आहे. मी अशाश्वत आहे असं म्हणणार नाही, मर्यादित स्वरूपाचं आहे. पण परमेश्वराला आवडलं जसं कीर्तनाचे नि नटनाचे कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे. तरी नामची नाही पापाचे ऐसे केले कीर्तनाचे नि नटनाचे. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे. तरी नामची नाही पापाचे ऐसे केले. पाप नावाचा हा जो पदार्थ आहे, तुमचे महाराज म्हणतात पाप ताप आणि दैन्याची व्याख्या महाराजांनी तोंडोळक नावाच्या ग्रंथात केली, सुंदर केली. हा पाप नावाचा पदार्थ, हा पाप नावाचा जिन्नस हा निश्चितच कीर्तनानं दूर होतो. ते माणसांनाही आवडू शकतं आणि ते देवाला निश्चित आवडतं. श्रवणम कीर्तनम विष्णोस्मरण अशी आम्ही ती पायरी म्हणतो, ते देवाला निश्चित आवडीचं आहे. मग माणसांना आवडेल असं कीर्तन करावं का देवाला आवडेल असं कीर्तन करावं. असं म्हणतात की नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग येऊन नाचायचा असं आम्ही हरदास मंडळी म्हणत असतो. मी वाचले, आम्ही ऐकले. पण आमच्या कीर्तनात पांडुरंग नावाचा व्यक्ती बसला तरी आम्हाला धन्य वाटतं. सद्गुरुनाथ महाराज तो येऊन नाचतो हा जो भाग आहे, त्याच्यासाठी या गुणसंकीर्तनामध्ये असं काय असलं पाहिजे, असं काय असलं पाहिजे की तो फक्त विचारानं, आम्ही आमच्या विचारानं फक्त त्याला प्रिय होऊ का. नाही नाही, पारनेकर महाराज म्हणतात विचारे आचारे सहचारी केले समाधान आले जीवनाचे. नुसता विचार उपयोगाचा नाही, नुसता विचार, चांगला विचार, सद्विचार नाही नाही, त्या विचाराला आचाराचं पाठबळ पाहिजे. विचारला आचाराचं पाठबळ नसलं तर ते आमचं जे कर्म आहे ते फारसं जोरकस होत नाही. नुसतं मनात आहे.
आई बाबा मला तुमची फार सेवा करावीशी वाटते. पुंडलिक वरदा. हे दिसायला चांगलं आहे, दिसायला चांगलं, पण मला वेळच मिळत नाही, अमुक नाही तमुक नाही. मला खूप खूप वाटतं मनातून वाटण्याला फारसं महत्व नाहीये, नुसतं वाटण्याला महत्व नाहीये, तशी कृती घडली पाहिजे. म्हणून ज्यांच्यावर देव प्रसन्न झाला त्यांच्याकडनं काय कृती घडली याचा आम्ही विचार केला तर आमच्या लक्षात येईल त्यांचा नुसता सद्विचार नव्हता, त्या विचाराला आचाराचं पाठबळ. म्हणून आमच्याकडे विचार आणि आचार हे सहचारी झाले पाहिजे जीवनामध्ये. देवाला नुसता विचार आवडतो का? नाही, फार चांगलं, पण बाकीचं जर त्याचं कर्म चांगलं नसेल तर ते योग्य नाही. म्हणून विचारे आचारे सहचारी नुसतं अंतःकरणातून काय होते? मोठा सुंदर दोहा आहे. अंधेरी दुनिया भजन बिना कैसे तरी. 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 शेर सवा शेर मूंग पपड़िया देवी को चढ़वायो राम. शेर सवा शेर मूंग पपड़िया देवी को चढ़वायो राम. देवी पापुड़ी खावे न पीवे. देवी पापुड़ी खावे न पीवे. आप ही भोग लगावे राम, आप ही भोग लगावे. अंधेरी दुनिया भजन बिना कैसे जिंदे बाप को रोटी न देवे मुर्दे को खिलवावे राम. जिंदे बाप को रोटी न देवे मुर्दे को खिलवावे राम. मुठ भर चावल घर पर फेंके. मुठ भर चावल घर पर फेंके. कौआ बाप बनावे राम, कौआ बाप बनावे. अंधेरी दुनिया भजन बिना कैसे तरी. अंधेरी दुनिया भजन बिना कैसे तरियो. शेर सवा शेर मूंग पपड़िया देवी को चढ़वायो राम. देवी पापुड़ी खावे न पीवे. आप ही भोग लगावे राम. हा जो दंभ आहे हा विचारांचा दंभ आहे. विचारांमध्ये आचार आणि निश्चित केलेला नैवेद्य दाखवणं सुद्धा हा विचार आणि आचारांचा एक सुंदर संगम आहे. युज्य आहे ते, याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. पुन्हा विचार द्वासुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्ष परिसस्वजा. दोन पक्षी आहेत. काय म्हटलंय? द्वासुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्ष परिसस्वजाते. ईशावास्योपनिषदामध्ये पुढे सुंदर विचार. ते म्हणाले या वृक्षावरती, कोणत्या वृक्षावर? या प्रपंचरूपी वृक्षावरती, या प्रपंचरूपी वृक्षावर दोन पक्षी बसलेत.
मग त्याचं वेगवेगळं इंटरप्रिटेशन आहे, एक जीव आणि शिव नावाचा. पण मी असा विचार करतो की विचार आणि आचार रूपी दोन पक्षी बसले, असं मी विचार करतो. दोन पक्षी बसले. मग जर तुम्हाला विचारलं का हो म्हणले दोन पक्ष्यांचे पंख किती, म्हणजे काय मालवाडीतला प्रश्न विचारतो. 4 पंख, 2 पक्षी, प्रत्येकाचे 2, 4 पंख. नाही नाही नाही, वेदांना काय सांगायचं बघा. ते म्हणले द्वासुपर्णा. द्वासुपर्णा, सुपर्ण म्हणजे पंख. वेदामध्ये अजून एक सुंदर एक सूक्त आलेलं आहे. सूक्त म्हणजे काय, एका देवतेचा, देवाचा नाही ना, परत देव आणि देवता याच्यात फरक आहे. देव म्हणजे काय, देवता म्हणजे काय आणि दैवत म्हणजे काय, हा भेद आहे. देव म्हणजे देवता नाही आणि देवता म्हणजे दैवत. देवाची आवडी आवडीन देवा, कैसा सोस जीवा. पण येत आहे अभ्यासासाठी हे भेद आहे. द्वासुपर्णा अजून एक सुंदर सूक्त आहे जे भोजनाच्या आधी म्हटलं जातं, त्याला त्रिसुपर्ण म्हणतात. 3 पर्ण आहेत. ओम ब्रह्मवेद माम मधुमेद माम ब्रह्ममेव मधुमेद माम यास्ते सोमं प्रजापत साधी सौभगम. सगळं ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान. ऋग्वेदामध्ये सर्व शुद्ध ज्ञान. म्हणून ऋग्भिस्तुवंती, ऋग्वेदाला स्तवनाचा अधिकार दिला. ऋग्वेदात सर्व स्तवन आहेत. ऋग्भिस्तुवंती, यजुर्भी यजंती. कर्म जे आहे सर्व कर्म हे सर्व यजुर्वेदाला सांगितले. यज्ञ कर्म, यज्ञ कर्माच्या अनुषंगाने अनेक कर्म. आमच्याकडे नुसत्या विचाराला आचाराचं पाठबळ दिलेलं आहे, हे वेदांनी दिलेलं, हे वेदांमधून आलेलं आहे. नुसतं केशवायला म्हटलं चालतं का, नाही. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंद. हे कर्म सोबत आहे, नुसता मंत्राला महत्व नाहीये. मंत्राबरोबर कर्माला, म्हणजे 3 आचमन घ्यायचे. आचमन सुद्धा कसं घ्यायचं सर्वांना जमत नाही. काही जण आचमन घेतात, पूर्ण गावाला ऐकू येतं. कुंडली वरदा सुर केशवाय. कसं घ्यायचं आचमन, 3 वेळा घ्यायचं आणि चौथ्यांदा हे कर्म आहे. हे सर्व यजुर्वेदामध्ये याचं सर्व वर्णन आहे. होता कोण, उद्गाता कोण, हे यज्ञ जर आपण विषय अभ्यासला तर आपल्या लक्षात येईल मला काय सांगायचं. ऋग्भिस्तुवंती सगळं स्तवन आहे. म्हणून सूक्त म्हणजे काय, सूक्त म्हणजे एका देवतेचा अभ्यास म्हणजे सूक्त. स्तोत्र म्हणजे काय, सूक्त म्हणजे काय. आम्हाला सगळं सारखं, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त सारखं आहे का, नाही, फरक आहे. श्री म्हणजे कोण, श्री म्हणजे महालक्ष्मी का, नाही आम्हाला वाटतं महालक्ष्मीचं स्तोत्र म्हणजे श्री सूक्त. नाही, असं नाही. पुरुष सूक्त म्हणजे काय, हा सर्व अभ्यास आहे. नुसतं विचार नाहीये, नुसतं ज्ञान नाहीये, त्याच्याबरोबर कर्म आहे. मी सांगत आहे द्वासुपर्णा, 2 पर्ण आहे. सुपर्ण, त्याला सुपर्ण म्हटलेलं आहे. आपल्याला माहितीये श्रावण महिना चालू आहे. सुपर्ण म्हटल्याबरोबर अजून एक नाव आपल्याला आठवलं पाहिजे. जिनं तप केलं महादेवासाठी, महादेवासाठी तप केलं, निराहार राहिली. आमच्यासारखा श्रावण सोमवार नाही केला. कुंडली गवरदा, निराहार राहिली, सर्व अन्न सोडलं, फक्त पानावर राहिली. पुढे पानं खाऊन राहिली, पानही सोडली, नुसत्या वायूवर राहिली, पानही सोडली. म्हणून तिचं नाव पडलं अपर्णा. ही जी नाव आहेत ना, या नावामागे निश्चित भूमिका आहे. सुपर्णा म्हणजे पंख. सुपर्ण आणि अपर्ण असं म्हटलं तर त्याच्यामध्ये भेद आहे अर्थामध्ये. द्वासुपर्णा, 2 पंख, 2 पंख, द्वासुपर्णा. पण महत्वाचा शब्द आहे संयुजा सखाया. संयुजा, संयुजा म्हणजे जोडलेले.
जोडलेले. राजकारणात आम्ही म्हणतो हा भाजप आणि शिवसेनेची युती आहे. कुंडली गवरदा ही युती म्हणजे जोडलेलं नव्हे, ते त्यांच्या बिहारमध्ये त्याला संयुजा म्हणता येईल का? जब तक रहेगा समोसे में आलू. नंतरचा मंत्र तुम्ही पूर्ण करा. त्याला संयुजा म्हणता येईल का? इतके दिवस हा तेजस्वी यादव नावाचा जो होता, यांचा भ्रष्टाचार त्यांना माहित नव्हता का? त्याच्या सोयीप्रमाणे त्यांनी लगेच राजीनामा दिला आणि लगेच 12 तासात शपथही घेतली. कुंडली गवरदा. हे जे आपण हे करंट अफेअर्स जे बघतो, राजकारण जे बघतो, त्याला संयुजा म्हणता येत नाही. ते काही कारणापुरते एकत्र आले आणि त्यांचं काम संपलं. इंग्रजीमध्ये त्याला शब्द आहे जॉईंट व्हेंचर. जॉईंट व्हेंचर इज व्हॉट? की एखाद्या कामासाठी 2 माणसांनी एकत्र यायचं, ते काम करायचं आणि पुन्हा वेगळं व्हायचं. त्याला जॉईंट व्हेंचर म्हटलंय. त्याला जॉईंट व्हेंचर. पण हा वेदातला शब्द आहे बरं. संस्कृत शब्द हा संस्कृताचा अभ्यास आणि वेदांचा अभ्यास वेगळा. संयुजा सखाय. संयुज्य. शिवा नुसता शिवाय का? नाही, शिव नुसता शिव नाही. शक्ती शिवाय शिवाचं काय महत्व आहे? तो आहे म्हणून हा आहे. ती शक्ती आहे म्हणून शिव. संयुजा सखाय. मला ज्या मुद्द्यावर यायचंय त्याच्यासाठी हा संयुजा शब्द फार महत्वाचा. द्वासु पर्णा संयुजा सखाय. म्हणून म्हणले 2च पक्षी बसले. 2च पक्षी बसले. 2च पक्षी, पण 4 पंख नाही, 2च पंख. कुंडली गवरदा. कारण ते जोडलेले. ते जोडलेले. संयुजा सखाय. सखाय ते एक दुसऱ्याचे. विचाराला आचार, विचारांना आचाराशी सख्यत्व करावं आणि आचार विचाराशिवाय त्यांनी पुढे जाऊच नाही. डाव्या हाताने घंटी वाजवायची सगळ्यांना नाही जमत, सवय. डाव्या हाताने घंटी वाजवायची, उजव्या हाताने आरती घ्यायची. लथोती विग्रहाळा ब्रह्मांडी बाळा विषय घंटन काळा सगळ्यांना जमत नाही. डाव्या हाताने घंटी वाजवायची सवय नसली तर हे असं असं होतं, हे असं काही काय होतं तुम्ही बघा, करून बघा. मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सगळ्यांना जमते का डाव्या हाताने घंटी वाजवून उजव्या हाताने आरती ओवाळून पुन्हा तोंडाने म्हणायचं विचारा आचारा सहचारी केले? नाही जमत. गणपतीची आरती संपली, दत्ताची आरती सुरू झाली. दत्ताची आरती सुरू झाली तरी पहिलं चरण गणपतीच येतं. कुंडली गवरदा. अरे आरती कुठे गेली? का होतं असं? आमच्या विचार आणि आचारामध्ये गल्लत होते. हे सर्व मोठ्यांनी ओळखलं, बड्यांनी ओळखलं. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदा. कुणाची पावलं वंदन होतात? जो जसा बोलतो तसा वागतो. म्हणून विचार आचार हे जोडलेले, हे युज्य आहे. जसं विचार आचार युज्य आहे तसा हा देव आणि त्याचा उपासक. चला, उपासक हा शब्द थोडा जड वाटत असेल तर भक्त म्हणा. पण तुम्हाला सांगतो, भक्ती ही शेवटची पायरी आहे, सर्वोच्च पायरी. ही 100, समजा 100, देव 101व्या पायरीवर आहे. सूत्र सिद्धांत आहे. आम्ही नारद भक्तिसूत्र ऐकली, पण नारदांच्या पूर्वी कोणी भक्तिसूत्र लिहिलेत माहितीये का तुम्हाला? नारद भक्तिसूत्रांचा खूप काय माहितीये का, प्रचार प्रसार खूप झाला नारद भक्तिसूत्रांचा. मला भांडण नाहीये. विवेकानंदांबद्दल खूप सांगितलं जातं. परमहंसाबद्दल सांगणारे कोणी आहेत का? ज्यांनी त्यांना मोठं केलं अशांची चर्चा आम्ही करत नाही. कुंडली गवरदा. ज्ञानेश्वरांचं खूप नाव झालं. निवृत्तीनाथांबद्दल कोणी चिंतन करतं का?
कुंभारा सारिका गुरु नाही रे जगात, कुंभारा सारिका गुरु नाही रे जगात, आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी, देई मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी. आधी तुडवतो तो. रामकृष्ण परमहंसाने तुडवलं त्या विवेकानंदांना, मग ते विवेकानंद झाले. आणि काय केलं, फक्त ब्रदर सिस्टर्स म्हणाले आणि त्यांना प्रसिद्धी मिळाली, पण ज्यांनी त्यांना एवढं केलं त्यांना ते प्रसिद्धी परामुख राहिले, हे प्रसिद्धीच्या मागे गेले, हे सिद्धीमध्येच राहिले. सद्गुरुनाथ महाराज, मला कोणाचं कमीपणा सांगायचं नाहीये, पण मला हे म्हणायचंय, ही भक्ती जी आहे ही शेवटची पायरी आहे, शेवटची पायरी. परमेश्वराकडे जाण्याची 100वी पायरी, परमेश्वर 101व्या पायरीवर आहे. पण त्या 100वी पायरी ही भक्ती जी आहे, त्या 100व्या पायरीपर्यंत पोहोचण्याकरता ज्या 99 पायऱ्या आहेत ना, त्याला उपासना म्हटलंय. सद्गुरुनाथ महाराज, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संता शिसदा लवावे, सत्कर्मयोगे वयथा लवावे, सर्वांकी मंगल बोलवा. जय जय हुई. अनेक प्रकारच्या उपासना आहेत. भक्ती आणि उपासनेत खूप फरक आहे. भक्ती म्हणजे काय, सर्वोच्च शांडिल्यांनी, शांडिल्य ऋषींचं मोठं सुंदर आख्यान आहे, मुद्गलामध्ये येते. शांडिल्य सूत्र आहे. शांडिल्य सूत्रांचा खूप अभ्यास, पारनेकर महाराजांनी शांडिल्य सूत्रांचा खूप अभ्यास केलेला आहे. शांडिल्य ऋषी असं म्हणतात, सा परानुरक्ती ईश्वरे आत्यंतिक प्रेम, ही भक्ती. मी कालच सांगितलं की इतकी भक्ती आमच्या अंतःकरणात आजच्या काळात असणं शक्य नाही. भक्तीचा आपण बघ, जोडलेला जो सतत देवाशी जोडलेला तो भक्त, सतत देवाशी जोडलेला तो उपासक. पण काही ठिकाणी भक्तीचं महत्व खूप आहे. आम्ही भक्तीचं खूप पोवाडे घालतो, म्हणून सांगतो, भक्ती ही सर्वश्रेष्ठ पाहिजे. भक्ती ही अलौकिक आहे. आम्ही प्रापंचिक आहोत. आम्ही क्षेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम याच्यासाठी आम्ही करतो. आमचा जो प्रपंच आहे, म्हणून आमच्या उपासकांना पारनेकर महाराजांनी सांगितलंय की तुम्ही भक्तीचा हव्यास धरू नका पोटी, तेडे तुम्ही कष्टी व्हालवा. भक्तीचा हव्यास नको, म्हणून उपासना केली गेली. उपासना सगुण स्वरूपाची, सगुण स्वरूपाची. म्हणून त्यात पुन्हा 2 शब्द आले, निर्गुण आलं आणि सगुण आलं. हे दोन्ही वेगळे शब्द जरी असले तरी उपासकांना काय बघायचं, उपासकांना सगुण स्वरूपाची उपासना. देवा माझं काम कर, माझं प्रमोशन झालंय, प्रमोशन बरोबर माझी ट्रान्सफरही होते. देवा ती नको व्हायला. असं तुम्ही देवाकडे मागितलं, देवाच्या कानावर निवेदन घातलं. एक अशा पद्धतीचं असतं निवेदन, आणि दुसरं निवेदन म्हणजे त्याचं स्वरूप म्हणजे नैवेद्य. नैवेद्य हा निवेदन शब्दावरच आलंय. असं होऊ दे देवा, असं तुम्ही देवाला सांगितलं. कोणत्या देवाला सांगितलं? आम्ही सांगितलं आणि त्याने ऐकलं, म्हणजे त्याला कान आहेत अशी आमची श्रद्धा आहे. सद्गुरुनाथ महाराज त्याला सगुण म्हटलंय. स्वस्ते श्रद्धा मेधा धारणा. श्रावणी आज श्रावणी झाली म्हणून श्रद्धा एक एक पायरी. आम्ही सांगितलं त्याने ऐकलं, मग त्याला कान नकोत. निर्गुणाचा संग. पण काय झालं माहिती का, या सगुण उपासनेमध्ये जरा कर्म आहेत. आता या कर्म कंटाळा, नैष्कर्म्य, अकर्मण्यता याच्यामुळे निर्गुणाची उपासना वाढीस लागली आमच्या भारतामध्ये आणि खूप नुकसान झालं.
थोडा सुंदर फरक सांगितलाय गोरोबांनी. निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग करिला तो आवडी दे. निर्गुणाचा संग करिला तो आवडी दे. निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग करिला तो आवडी दे. निर्गुणाचा संग करिला तो आवडी ते. केले ते शोधरी आपणासी माय बाबा. निर्गुणाचा संग अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, अनेकत्व नेले. एकले सांगिले निरंजन, एकले सांगिले निरंजनी. एकले सांगिले निरंजनी पांडुरंगा. निर्गुणाचा संग एकत्व पाहता, एकत्व पाहता अवघे लटिके. एकत्व पाहता एकत्व पाहता अवघे लटिके. एकत्व पाहता अवघे लटिके. जे आहे तुझे रूप तुझे, जे आहे तुझे रूप तुझे पांडुरंगा. निर्गुणाचा संग करिला तो आवडी दे. निर्गुणाचा संग सुंदर आलं काय, खूप विवेचन आहे. म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा. काय करतोय हा गोरा कुंभार? आख्यान सांगत नाही, पायाने तुडवतोय माती. आणि काय झालं? तुडवता तुडवता काय झालं आणि पांडुरंगाने काय कृपा केली? तुम्हाला आख्यान माहिती, आख्यान सांगत नाही. पण त्या मातीला तुडवतोय, त्या मातीला तुडवून त्यातला एक गोळा काढून तो चाकावर ठेवतोय. फिरत्या चाकावरी देशी मातीला आकार. म्हणजे काय केलं? मला एक सिद्धांत सांगायचा याच्यामध्ये. आम्ही सुरुवातीला काय, कोणचीही पूजा करताना आम्ही काय म्हणतो, मी सुद्धा नारदीय संकीर्तन जेव्हा सेवा प्रारंभ करतो, मी काय म्हणतो, आपणही तेच म्हणतात, तेच मी म्हणतो, श्रीमन महागणाधिपतये. मग हे महाविशेषण का लावलं? महाविशेषण का लावलं?
महाविशेषण या करता लावलं की परमेश्वर कसा आहे, सर्व गुण संपन्न आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांनी सर्व गुणांनी एक या पृथ्वी तलावर पृथ्वी एवढीशी पृथ्वी एवढी मोठी ग्रहमाला, या ग्रहमालेत एक पृथ्वी नावाचा छोटा ग्रह. असं आमच्या लक्षात आलं की आमच्या लक्षात येतं मी किती लहान आहे हे आमच्या लक्षात येतं की एवढ्या मोठ्या युनिव्हर्स मध्ये एवढ्या मोठ्या ग्रहमालेमध्ये पृथ्वी नावाचा ग्रह, त्या पृथ्वी नावाच्या ग्रहावर 9 खंड, त्या खंडामध्ये आशिया नावाचा खंड, आशिया नावाच्या खंडामध्ये भारत नावाचा देश, भारत नावाचा देश जो आहे त्याच्यामध्ये ग्वालियर मध्य प्रदेश नावाचा प्रदेश, त्या मध्य प्रदेश मध्ये ग्वालियर नावाचं शहर, आणि त्या ग्वालियर मध्ये दाल बाजारला मधला मी एक छोटा. सद्गुरुनाथ आपल्या लक्षात येतो, हा सगळा विचार केला की लक्षात येतं की तो किती मोठा आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक हे जे विशेषण आहे ते वेदांनी कशामधून दिलं, ते महा या शब्दाने दिलं. महागणपती, महादेव, महाविष्णू, महालक्ष्मी, महासरस्वती, हे महा काय, नुसतं काय म्हणता येत नाही. सिद्धांत सांगतो फक्त, सिद्धांत मोठा सुद्धा नाही. आणि वैदिक आहे, हा वैदिक सिद्धांत, हा पारनेरकर महाराजांनी शिकवलेला वैदिक सिद्धांत. गोरोबांनी काय केलं, त्या एवढ्या मातीला तुडवलं, त्याच्यातनं एक गोळा घेतला, तो चाकावर ठेवला, त्याला आकार देऊन त्याला घट बनवताय. म्हणून मला सांगायचं आहे की हा जो परमेश्वर आहे सर्व गुण संपन्न, गणाधीश हा जो आहे सर्व गुण आहेत. पण लक्षात घ्या, परमेश्वरामध्ये सगळे गुण आहेत हो, पण माझ्या जीवनाकरता मला त्याच्यातले किती गुण हवेत सांगा बरं. प्रत्येकाने विचार करा. मी असा विचार करतोय की एवढ्या त्या परमेश्वरामधनं सकल गुण ऐश्वर्य संपन्न गुणसंपन्न ईश्वरामधून मला किती गुण पाहिजेत माझ्या जीवनाकरता. 1 2 3 हवे किती, आपण विचार. थोडे जास्त मोठा शहाणा असेल, जास्तीत जास्त 4-5 खूप झाला अहो, त्याच्या एका गुणावर आयुष्य निघून जातं. सद्गुरुनाथ महाराज एका गुणावर, म्हणजे त्या सगळ्या गुणांची आमच्या जीवनाला आवश्यकता नसते. म्हणून उपासना देताना सर्वशक्तिमान अशा परमेश्वराची उपासना देत नसून सद्गुरु त्या महापराक्रमी सर्व गुणसंपन्न अशा त्या ईश्वराच्या अंशभूत देवतेची उपासना देतात. सद्गुरुनाथ महाराज त्याचं मोठं तळ आहे, प्रचंड मोठं तळ आहे. आमच्या भोपाळमध्ये जसं आहे तसं आमच्या भोपाळमध्ये असं म्हणतात की ताल में ताल भोपाल का ताल बाकी सब तलैया. कसा ताळ येतो, भोपाळचा किती मोठं प्रचंड मोठा तलाव समुद्राचा, चांगलं पाणी, गोड पाणी, मोठा तलाव आहे. मला तहान लागली म्हटल्यानंतर त्या सरोवरापाशी गेलो तर मी काय करणार, माझ्याजवळ जे काय भांडं असेल, जे काय पात्र असेल, 1 ग्लास 2 ग्लास 3 ग्लास संपलं. मी जेवढं प्यायलो माझी गरज भागली, बाकी तळ तिथेच राहिलं. सद्गुरुनाथ महाराज परत लक्ष द्या, सिद्धांत आहे. मी जे पाणी माझ्या करता प्यालो, जे माझ्या करता आवश्यक होतं, म्हणून ते जर सरोवर, ते जर तळ हा ईश्वर असेल तर त्याच्यातला अंशभूत देवता म्हणजे माझ्या करता इष्ट असलेल्या इष्ट देवतेची उपासना गुरु आपल्याला देतात. बाकी तळ मोठे आहे, त्या तळाच्या तुम्ही नादी लागला ना तर वाहून जा त्या भक्तीमध्ये. ती श्रेष्ठ पाहिजे. चैतन्य महाप्रभूंचं चरित्र ऐकलंय का आपण बंगालमध्ये? आम्ही चैतन्य महाप्रभू नाही,
त्या उन्मनी अवस्थेत त्यांनी प्रवेश केला. असा आमचा कोणाचा अधिकार नाही, 100% अधिकार नाही. आपण कितीही मोठा आव जरी आणत असलो तरी आम्ही प्रापंचिक आहोत. ही भूमिका, सकाम भूमिका, हीच परमेश्वराला आवडणारी भूमिका आहे. म्हणून अंशभूत देवतेची उपासना आम्ही करतो. रामाची उपासना आम्ही करत असो तर राम ही अंशभूत देवता असली तरी महाकोण आहे? महाविष्णू आहे. सद्गुरुनाथ त्या महाविष्णूच्या अंशभूत असलेल्या रामाची उपासना मी करतो, कृष्णाची उपासना मी करतो, विठ्ठलाची उपासना मी करतो. त्याला इष्ट देवता म्हणून ते जे एवढं मोठं मातीच्या ढिगाऱ्यातनं एक मातीचा गोळा काढला, त्याला चाकावर बसवला, त्याला आकार दिला. बाकीची माती भरपूर आहे आणि त्या म्हणजे आपल्या अभ्यासासाठी म्हणून त्या निर्गुण स्वरूपी माती बंद थोडस घेतलं, त्याला सगुण केलं. कुंडली गवरदा हरे विठ्ठल, त्याला सगुण केलं, त्याला आकार दिला, त्याच्यावर संस्कार केले, त्याला घट केला, त्या घटाला भाजलं, त्या घटाला आकार दिला, त्याला भाजलं, त्याला रंग दिला आणि मार्केटमध्ये पाठवून दिलं. म्हणून घट पावती प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात. सद्गुरुनाथ महाराज म्हणून मोठा सुंदर न्याय सांगितलाय. ते म्हणतात हा जो परमेश्वर आहे हे काय करत असतो? म्हणलं कुलाल चक्र न्यायाप्रमाणे या आपल्या लोकांचा म्हणजे सर्वांचा उपासकांचा तो सांभाळ करत असतो. कुलाल म्हणजे कोण? कुलाल म्हणजे कुंभार. कुलाल चक्र न्याय असा प्रकारचा न्याय, अनेक प्रकारचे न्याय, शाखा चंद्र न्याय, कुलाल चक्र न्याय. त्या अनेकांपैकी एक अंशभूत घेतलं आणि काय केलं? त्याचा घट केला, त्याला भाजलं. म्हणजे काय केलं? त्याच्यावर अग्नीचे संस्कार केले, त्या घटाला भाजलं. आणि मग काय केलं? घटाला भाजल्यानंतर काय होतं? संस्कार अग्नीचे करतो, पण त्याच्यातनं नेमकं उलट आपल्याला मिळतं. संस्कार अग्नीचे पण त्या घटातनं पाणी मात्र गार मिळतं. सद्गुरुनाथ महाराज हे जे आहे ही प्रक्रिया, याला संस्काराची प्रक्रिया म्हटली. म्हणून हे संयुज आहेत. म्हणून त्याची उपासना करावी. कधीपर्यंत करावी? शेवटपर्यंत करावी. अशी उपासना कोणी केली? आणि या अंशभूत देवतेच्या माध्यमातूनच त्या सर्व शक्तिमान अशा परमेश्वरापर्यंतचा प्रवास म्हणजे उपासना आहे. चाप्रत जाणे म्हणजे ती इष्ट देवता आपल्याला त्या महागणपती म्हणजे जो स्वरूप असेल, महागणपती असेल, महाकाली असेल, महासरस्वती असेल, जिची तुम्ही उपासना, जिची मी उपासना, जिथे आपण उपासना करता ती आपल्या उपास्य दैवतच त्या महापर्यंत आपल्याला घेऊन जाते. हा प्रवास मोठा सुंदर आहे. उपासना आमच्याकडनं चुकली नाही पाहिजे. अशी उपासना कोणी केली? विचार आचार्यांचं सहकार्य त्यांनी कसं केलं हे आपण उत्तरांगाच्या चरित्रात बघू. फार विचार करून हे आख्यान सांगावं असं आत्ता माझ्या लक्षात आलं, म्हणून ते सांगायचा प्रयत्न करतो. फारसं रूढ आख्यान नाहीये, जे फारसं रूढ नाहीये ते म्हटलं एकदा प्रयोग करून बघूया म्हणून आख्यान सांगायचा मी प्रयत्न करतो. असो, म्हणून श्रीमन महागणाधिपती म्हणून तो ईश्वर आहे, तो देव आहे. अंशभूत ही देवता आहे. अनेक अंशभूत अशा देवता आहेत, वेगवेगळ्या देवता आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाच्या देवता आहेत, समाजासाठी देवता आहेत. आता आबा महाराजांचं हे राम मंदिर म्हणजे ही देवता स्वरूप आहे. हे समाजासाठी आहे, सर्व या समाजासाठी ही देवता स्वरूपाने ती प्रतिष्ठित झाली आहे, प्रतिष्ठित केलेलं आहे. आम्ही रामाची उपासना करतो, आम्ही म्हणतो नाही ठीक आहे, माझं मी उपासना करतो ना, त्या दाल बाजार मध्ये जे राम मंदिर आहे ना, त्या रामाची मी
उपासना करतो असा उपासक जेव्हा म्हणतो तेव्हा त्या उपासकाचं हेच राम त्या देवताचं दैवत स्वरूपात परिणत होतं. पुंडलिक वरदान व्यक्तीसाठी दैवत असतं, समाजासाठी देवता असतात, आणि विश्वासाठी आता विश्वात्मके, हा विश्वात्मक महा हा जो आहे ना हा विश्वात्मक आहे. त्या विश्वात्मकाला आम्ही एकदम पाहू शकत नाही, आमचे डोळे एवढे मोठे नाही, म्हणून अंश रूपानं हळूहळू पायरी पायरीनं त्याच्यापर्यंत जाता येईल, म्हणून त्याला पूर्णत्वापर्यंतचा प्रवास म्हटलेला आहे. हा प्रवास आमच्याकडनं तुमच्या सद्गुरूंनी करून घ्यावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून पूर्वपत्यात पारनेरकर महाराज सांगतात, देवाची आवडी आवडी